नमस्कार मंडळी, आज आपण इथे बनवणार आहोत होळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने गरमागरम मस्त तुपात भाजलेली पुरणाची पोळी। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी दीड भांडं म्हणजे एक दीड कप होईल एवढी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ सगळ्यात अगोदर इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची। मी ही हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये शिजवणार, त्याच्यामुळे कुकरच्या पॅनमध्ये घातलेली आहे। 2 ते 3 वेळा हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतली, त्यातलं पाणी काढून टाकलं आणि ज्या भांड्याने डाळ घेतली त्याने 3.5 भांडे मी इथं पाणी घातले। त्याच्यामध्ये हळद आणि थोडंसं तेल घालायचं आणि कुकरच्या इथे 5 शिट्ट्या करून घेतल्या। पाणी मी इथे एक अर्धा भांडी जास्त घातले, कारण मी इथे कटाची आमटी नंतर करणार आहे। त्यानंतर एका परातीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप मैदा घेतला, चवीनुसार थोडंसं मीठ घातलं आहे, अर्धा चमचा साजूक तूप घातलं, 1 छोटा चमचा साखर घातली आहे आणि एक अर्धा चमचा होईल एवढी हळद घातली। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये। तुपामध्ये ह्या असं घातल्यामुळे की आपल्या पोळ्यांना मस्त स्वाद येतो। त्याचबरोबर इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे, पाव चमचा। त्याच्यामुळे काय होतं की आपली ही पोळी की नाही टम्म अशी छान फुगते। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून की नाही हे मऊसूत असं पीठ भिजवायचं, घट्ट पीठ भिजवायचं नाही आहे। पोळीच्या पिठापेक्षा हे थोडं मऊसूत असं असतं। हे बघा, या प्रकारे असं चिकट वाटतं की नाही पीठ, असं हे पीठ भिजवून घ्यायचं। त्यानंतर अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे। तेल आपल्याला अर्धी वाटी याच्यामध्ये सगळं मुरवायचं आहे आणि या प्रकारे की नाही हे पीठ आहे ना या प्रकारे तिंबून घ्यायचं आहे। असं तिंबून घेणं किंवा असं परातीमध्ये आपटून घेतलं म्हणजे ते हलकं होतं। अर्धा वाटी पूर्ण तेल ह्या पिठामध्ये मुरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं मळून घ्यायचं, म्हणजे अगदी पोळ्या मऊसूत अशा छान होतात। आणि नंतर हे झाकून ठेवायचं। कुकरच्या इथे 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आपली डाळ इथे छान मऊसूत अशी शिजली, तुम्ही बघू शकता। इथे डाळ अगदी मऊसूत अशी झालेली आहे। आता ही डाळ आपण ह्यातला कट बाजूला काढून घ्यायचा आणि डाळ सगळी नितळून घ्यायची। एक मोठी अशी चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सगळी डाळ अशी पसरून घ्यायची आणि याच्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं, म्हणजे या डाळीतला सगळा कट असा बाजूला निघतो। ह्या पाण्यापासून कटाची आमटी करतात आणि ही डाळ पूर्णपणे नितळून घ्यायची आपल्याला। अशी ही डाळ आता नितळून घेतलेली आहे, कट बाजूला काढून ठेवूया। आणि आता ही जी पुरणाची डाळ आपण शिजवून घेतली त्याच कुकरमध्ये परत शिजवून घेऊया आणि याचं पुरण तयार करून घेऊया। आता दीड भांडे मी इथे हरभऱ्याची डाळ घेतली, त्याच भांड्याने दीड भांडं मी गूळ चिरून घेतलेला आहे। इथे समप्रमाणामध्येच घ्यायचं, जेवढी डाळ असते तेवढाच गूळ घ्यायचं। साखर घेणार असाल तर तेवढीच साखर घ्यायची। जायफळ घातलेलं आहे, त्याचबरोबर वेलची पावडर घातलेली। जायफळ खिचणीवरती असं ताजंच खिसून घालायचं, त्याचा स्वाद चांगला लागतो। आणि एक अर्धा चमचा होईल एवढी वेलची पावडर घालून सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याचबरोबर इथे गॅसवरती ठेवलं। मीडियम गॅसवरती सतत हलवत आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे। एक 10 मिनटं झाले, तुम्ही बघू शकता पुरण आता असं जरा घट्टसर आवळून आलेलं आहे, गूळ पूर्ण वितळलेला आहे। आपल्याला हे मिश्रण अगदी घट्ट करायचं नाही आहे किंवा अगदी पातळ पण ठेवायचं नाही। जरा असं घट्टसर होत आलं की आपलं पुरण शिजलं आहे म्हणून समजायचं। आता ह्याचाच कलर पण बदललेला आहे। आता याच्यामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घातलं आहे। तुपामुळे आपल्या पोळ्या आहेत की नाही अगदी मऊसूत असा छान होतात। सगळं मिक्स करून घ्यायचं। आता हे पुरण तुम्ही बघू शकता चांगलं आळून आलेलं आहे। आता याच्यामध्ये चमचा उभा करून बघायचा, चमचा असा उभा राहिला म्हणजे पुरण आपलं परफेक्ट असं शिजलेलं आहे। गॅस लगेच बंद केलेला आहे आणि पुरण थोडंसं थंड करून घेऊया। त्यानंतर आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे, त्यासाठी मी इथे पुरण यंत्र घेतलेलं आहे। तुमच्याकडे पुरण यंत्र नसेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा ग्राइंड करून घेऊ शकता किंवा पाटावर वंट्यावर करू शकता, किंवा मगाशी आपण जी पुरण गाळण्यासाठी जी गाळणी घेतली होती, चाळण घेतलेली, त्या चाळणीमध्ये सुद्धा भांड्याने किंवा वाटीने तुम्ही प्रेस करून हे पुरण बारीक करून घेऊ शकता। आता पुरण यंत्रातनं मी असं फिरवून छान असं मऊसूत हे पुरण वाटून घेतलेलं आहे। या प्रकारे सगळं पुरण माझं इथे वाटून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। छान मऊसूत असं हे पुरण झालेलं आहे, अजिबात गाठी नाहीत किंवा अजिबात डाळ दिसत नाही आहे। या प्रकारे आपलं पुरण पण झालेलं आहे तयार करून। आणि आपण जे पीठ भिजवून ठेवलं होतं ते पण पीठ अगदी छान असं मऊसूत भिजलेलं आहे, छान तार आली आहे बघा, अगदी मऊसूत असं झालं आहे, चिकट असं व्हायला पाहिजे, म्हणजेच आपली पोळी की नाही छान सरकते। आता आपण जेवढी कणिक घेतलेली आहे, कणकेचा गोळा, त्याच्यापेक्षा थोडासा जरासा जास्त मोठा असा पुरणाचा घ्यायचा, म्हणजे की नाही आपली पुरणाची पोळी गोड अशी छान लागते। आणि कणकेच्या गोळ्यामध्ये आपल्याला अशी वाटी करून घ्यायची या प्रकारे, आणि की नाही यामध्ये की नाही हे पुरण भरायचं आहे। हे बघा या प्रकारे
या प्रकारे आता मी हे पुरण ह्याच्यामध्ये भरून घेतलेलं आहे. पीठ आपलं असं अगदी चिकट लवचिक झालं असेल ना तरच पुरण छान पटपट भरलं जातं. थोडंसं याला तांदळाचं पीठ लावलेलं आहे आणि या प्रकारे सगळं पहिल्यांदा एकसारखं हाताने करून घ्यायचं. तांदळाचं पीठ पोलपाटला खाली पण लावायचं आणि या प्रकारे की नाही हलवत आपण की नाही सगळ्या बाजूने अगदी हलक्या हाताने पोळीही लाटून घ्यायची. पोळीला खूप दाब द्यायचा नाही, वरच्यावर फक्त लाटणं आहे ना हे या प्रकारे असं खाली ओढायचं, म्हणजे की नाही आपली पोळी की नाही छान अशी ही होते. आता आपली पोळी लाटून झाली आणि मी ती पोळी इथे तव्यावरती घातली. तवा पण मी चांगला गरम करून घेतला आहे, वरतून थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे आणि आता ही पोळी उलटून घ्यायची. पुन्हा दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला इथे साजूक तूप घालायचं आहे आणि दोन्ही साईडला खरपूस अशा या पोळ्या भाजून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता मस्त आपली ही पोळी इथे तयार झालेली आहे, छान फुगली पण आहे. दोन्ही बाजूला अशी खरपूस भाजून घेतली की नाही चव पण छान येते आणि पोळी मऊसूत अशी छान राहते. सगळीकडनं छान शेकून घेतलेली आहे पोळी आणि आता ही काढून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त आपली एक पोळी तयार झाली. याच प्रकारे आता दुसरी एक पोळी तुम्हाला तयार करून दाखवते. त्याच प्रकारे कणकेचा एक उंडा करून घेतला, त्यामध्ये पुरणाचा उंडा जरासा मोठा घेतला, तांदळाचं पीठ लावून असं छान हाताने पहिल्यांदा सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि लाटण्याने छान असं लाटून घ्यायचं. फक्त लाटणं ओढायचं हलक्या हाताने, अजिबात दाब द्यायचा नाही. दुसरी पण पोळी इथे तयार झालेली आहे. तव्यावरती घालून दोन्ही बाजूला मी तूप घालून शेकून घेतलेलं आहे. होळी स्पेशल आपली ही मस्त मऊ तुपाची धार सोडलेली पुरणाची पोळी तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि थोडी जरी आवडली तर एक लाईक नक्की करा आणि अजून चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.